प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. आज आपण पाहूया पवित्र शास्त्र बायबल, त्याची उद्दिष्टे महत्वाचे काय आहेत. पवित्र शास्त्र बायबल हे मानव जातीसाठी का महत्वाचं आहे? कारण पवित्र शास्त्र आणि त्याच्यामधील वचन ह्याच्यावर आपण विश्वास ठेवावं ही देवाची इच्छा आहे. त्याच्यासोबतच पवित्र शास्त्र त्याच्यातला उद्देश तुम्ही आणि मी समजावा आणि पवित्र शास्त्राचा मनुष्याला होणारा उपयोग देखील त्याच्यामध्ये दिलेला आहे. पवित्र शास्त्र मानवासाठी काय आहे, मानवासाठी त्याचा उपयोग कशा पद्धतीने होणार आहे आणि कशा पद्धतीने पवित्र शास्त्र बायबल आपल्याला सुधारणा करते त्याबद्दलही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पवित्र शास्त्र बायबल ह्याच्यामध्ये 2 तिमोथी 3 अध्याय आणि वचन 16 सांगतं. 2 तिमोथी अध्याय 3 आणि वचन 16 सांगतं, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे. तर पवित्र शास्त्र बायबल ह्याचा उपयोग मानवाच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आहे? पवित्र शास्त्र बायबल हे तुमचा आणि माझा दोष, तुमच्या आणि माझ्यातली उणीव, कमी घटी ती दाखवते. नुसतं दाखवतच नाही तर त्यासोबत तुमची आणि माझी त्यापासून सुधारणूक देखील करते. आणि त्यामध्ये नीतीचं शिक्षण आहे, त्यामध्ये चांगलं शिक्षण आहे की जेणेकरून ते शिक्षण तुम्ही आणि मी तुमच्या आणि माझ्या उपयोगामध्ये आणता यावं, असं हे पवित्र शास्त्र बायबल आहे. तर पवित्र शास्त्र बायबल ह्याची तुलना आपण इतर कुठल्याही पुस्तकासोबत करू शकत नाही. कारण पवित्र शास्त्र बायबल ह्याच्यामध्ये जे काही समाविष्ट करण्यात आलेले आहेत ते जो शब्द आहे बिब्लिओस, ह्या शब्दाने पवित्र शास्त्राची निर्मिती झाली. बिब्लिओस हा ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ होतो पुस्तक. बिब्लिओस पासून बायबल हे शब्द अस्तित्वात आलं आणि ते देवाने मानव जातीसाठी लिहिलेलं हे प्रेमपत्र आहे. पवित्र शास्त्राला पवित्र वचन आणि देवाचं वचन, देवाचे नियम, देवाचे निर्बंध असेही म्हणतात. पवित्र शास्त्राच्या वाचनामुळे आपण देवाला त्याच्या विचाराद्वारे, त्याच्या योजनाद्वारे, त्याच्या अभिवचनाद्वारे आपण देवाला ओळखू शकतो. देवाच्या वचनाची तुलना जगातील इतर कोणत्याही पुस्तकाशी होऊ शकत नाही. कारण ह्यामध्ये देव कसा आहे, देवाचा स्वभाव कसा आहे, देवाचं चारित्र्य कसं आहे, त्याचं आपल्याला उलगडा होतो. तर शास्त्रातलं वचन हे कशा पद्धतीने लिहिलं गेलेलं आहे? पवित्र शास्त्र बायबल त्याच्यामध्ये जे काही लिहिलं गेलेलं आहे त्याची पद्धत कशा पद्धतीची ते मानवासमोर देवाने आणलेली आहे. पवित्र शास्त्र हे जगातील सर्वात जुन्या पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे. पवित्र शास्त्र बायबल हे जगातील सर्व जुन्या पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे आणि त्यातील काही काळ जवळजवळ 4000 वर्षापूर्वी लिहिलं गेलेलं आहे. आणि पवित्र शास्त्राचं लिखाण हे 3 खंडामध्ये, आशिया, युरोप आणि आफ्रिका अशा 3 खंडामध्ये इब्री, अरामी आणि ग्रीक भाषांमध्ये लिहिलं गेलेलं आहे. सुरुवातीला त्याचं लिखाण इब्री, अरामी आणि ग्रीक भाषेमध्ये 1500 वर्षाच्या 3 कालखंडामध्ये 40 पिढ्यांच्या काळामध्ये हे लिहिलं गेलेलं आहे. तर पवित्र शास्त्र मनुष्याच्या द्वारे लिहिलं गेलेलं आहे आणि ते देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलं गेलेलं आहे. पवित्र शास्त्र जरूर मनुष्याच्या द्वारे लिहिलं गेलेलं आहे, पण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं हे माणसांमध्ये लिहिलं गेलेलं आहे, माणसांसाठी लिहिलं गेलेलं आहे. तर पवित्र आत्मा हा देवाचा आत्मा आणि देवाच्या आत्म्याने ते लिहिलं गेलेलं आहे. म्हणून इथं जीवनातील प्रत्येक क्षेत्रातील मनुष्याद्वारे ते लिहिलं गेलेलं आहे. मग यामध्ये लिहिणारे कुणी राजे होते, कुणी मासे धरणारे होते, कुणी कवी होते, कुणी तत्वज्ञानी होते, कुणी खेडवळ वृत्तीचे मनुष्य होते, कुणी वैद्य डॉक्टर होते, कुणी मेंढपाळ होते,
कुणी राजकीय अधिकारी होते, कुणी विद्वान होते, तर कुणी शेतकरी होते. तर अशा सर्व लोकांच्या द्वारे पवित्र शास्त्र बायबल हे लिहिलं गेलेलं आहे. तर हे जे पुस्तक लिहिण्यात आलं ते पुस्तक कुणी महालात बसून लिहिलं, कुणी घरामध्ये बसून लिहिलं, कुणी दिव्याच्या प्रकाशामध्ये बसून लिहिलं, कुणी शेतामध्ये बसून लिहिलं, कुणी डोंगरावर बसून लिहिलं. तर अशा पद्धतीने 40 लोकांच्या द्वारे हे पवित्र शास्त्र बायबल वेगवेगळ्या प्रांतात, वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या जाग्यावर हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. तर चमत्काराची गोष्ट म्हणजे पवित्र शास्त्र हे 1500 वर्षाच्या प्रदीर्घ काळात वेगवेगळी भाषा, संस्कृती असणाऱ्या लोकांच्या द्वारे लिहिलं गेलेलं आहे. तरीही त्यामध्ये एक संघपणा आहे. तुम्ही इथलं पुस्तक जर दुसऱ्या देशामध्ये जाऊन वाचलं त्यांच्या भाषेमध्ये, तर त्या वचनामध्ये, त्या बोलीमध्ये साम्यता आहे. त्याच्यामध्ये एक संघपणा आहे आणि त्या सर्वांचा संदेश हाच आहे की देव लोकांवर प्रीती करतो. आणि पवित्र शास्त्र बायबल हे मुळामध्ये त्याच्या वचनामधून सांगतं की तो धरतीवरच्या मानव जातीवर, मानवांवर प्रीती करतो आणि त्याला त्याची सहभागिता हवी आहे. तो तुमच्या आणि माझ्यासोबत संगती बोलण्यासाठी तयार आहे. तर पवित्र शास्त्र बायबल मधून, आणि देवाचा हाच उद्देश आहे आणि की त्याने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने पापी लोकांसाठी पृथ्वीवर येण्यामुळे हे सर्व शक्य झालं आहे. तर प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून या धर्तीवर आले असं पवित्र शास्त्र बायबल सांगते आणि त्याने मानवामध्ये वस्ती केली. आणि तो कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, तो तुम्हाला आणि मला दाखवत आहे. आणि हे सर्व त्याच्या येण्यामुळे साध्य झाले. आणि उत्पत्तीपासून ते प्रगटीकरणापर्यंत संपूर्ण पवित्र शास्त्र बायबल हाच संदेश तुम्हाला आणि मला सांगते. आजवरच्या इतिहासामध्ये अनेक शत्रूने पवित्र शास्त्र बायबल हे नष्ट करण्याचा प्रयत्न केलं, परंतु आजही ते अस्तित्वात आहे. सैतानाने शास्त्रवचनांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते करू शकलं नाही. म्हणून आजही पवित्र शास्त्र आपल्यामध्ये आहे. तर ही होती पवित्र शास्त्र बायबल ह्याची रूपरेखा. धन्यवाद.